तर काय इथे मस्त जागा भेटले इथे जेवायला थांबला तिकडे. तर काय इथे जेवायला बसले. काय केलंय? तर गाय इकडे जेरे बघा जेवायला बसलाय. काय केलं जेवायला? हे काय आहे? चिकन, व्हेज चिकन, सोयाबीनची बिर्याणी. तर काय जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे गुप्तकाशीला जाणार आहेत. बघूया गुप्तकाशी पुढे काय असतं तर तुम्हाला माहिती पडेलच. रस्ता बघ. हॅलो. तर गाईज आता आपण गुप्तकाशी मध्ये आलो आहोत विश्वनाथ मंदिर मध्ये. गाईज आपण आलो आहोत आता गुप्तकाशी मध्ये काशी विश्वनाथ मंदिर मध्ये. मंदिर बघा. ये गंगाधारा है ये. हाँ. ये यमुना धारा. हाँ. ये मनकरणी का कुंड है ये. हाँ. यहीं पे जो है पांडव लोगों ने स्नान किया था. स्नान का महत्व है यहाँ पे. स्नान भी कर सकते हैं. स्नान भी कर सकते. और करने के लिए उधर मैं वो चेंजिंग रूम. ये यमुना नदी नहीं गंगा नदी और मणिकर्णिका स्नान कुंड. तर काय सर्वांचं दर्शन झालं मस्त आणि आम्ही अंघोळ पण केली आणि बसले सर्व गाडीमध्ये. तर गाईज आता आपण आलो आहोत सिद्धीपीठ कालीमठ मंदिरामध्ये. चलो. गुप्तकाशी मधला हे आता दुसरं मंदिर आहे. वाजव वाजव वाजव. अशी वाजव. चलो. जय.
तर गाईज इथून ब्रिज वरून मंदिरामध्ये जायचं आहे. एक नंबर. आता आपण चालले कालीमठ बघायला. सिद्धिपीठ कालीमठ श्री महाकाली मंदिर. श्री महालक्ष्मी मंदिर. महासरस्वती मंदिर. गौरी शंकर. तर गाईज आता आपण चाललो आहोत भैरव मंदिर. इथे वरती आहे. कुत्र्यानं नसून चलो जय भैरवनाथ. तर काय इथे पालखी आले. देवी का होता है तर हमारी मदद है ना तुम लोग कहता हमारी माता
आता भाग्या वागे तेरो तेरो तर गाईज आमचं अशा प्रकारे मस्त चांगलं दर्शन झालं आणि आम्हाला माताची पालखी सुद्धा आम्हाला बघायला भेटली. पूर्ण आशीष खाना ये तो हमारे गांव में रोज देखता हूँ बढ़िया ये देखो वॉटरफॉल. जबरदस्त. तर गाईज आता आपण काशी मधलं ओंकारेश्वर तिसरं मंदिर मध्ये आलेलो आहोत. चलो. हे बोले काय मंदिर बघा किती सुंदर दिसते. जय बोले. जबरदस्त डिझाईन आहे. चला गाईज आता आपण दर्शन घेऊया. तर काय इकडे पंचकेदार लिंग दर्शन आहे. विशाल बद्री महाराज की जय. जय बद्रीनाथ जय बद्रीनाथ. हॅलो गाईस. तर गाईज आता आम्ही उखीमठ गाव आहे तिकडे आम्ही स्टे घेतला आहे आणि आपला आता जेवण करायला घेतलं. सर्वजण रूम वगैरे घेतल्यात. फ्रेश व्हायचं बाकी आहे आणि उद्याचा आपला प्लॅन आहे तुंगनाथसाठी. तर उद्या पूर्ण दिवस मे बी म्हणजे ट्रॅक असणार आहे. तर आपण ट्रॅक बघूया. 3.5 किलोमीटर बोलतात. 3.5-4 किलोमीटरचा ट्रॅक असणार आहे तुंगनाथसाठी आणि आपल्याला तिकडे जाऊन आणि रिटर्न यायचं आहे. ते तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि आता मस्त आपण जेवण झालं की जेवण घेऊया आणि नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. जेवायला कांदे पोहे करतात. कांदे पोहे आणि दुसरं काय मुंगाची भाजी. मुंगाची भजी दाखवतो तुम्हाला जाऊन थोड्या. चला फ्रेश होता आता बस. बाय बाय. चलो. तर काय जिकडे कांदा भाज्या बनवल्यात मस्त. तर काय जिकडे मुंगाची भाजी केली खायला या.